पाईपलाईन खूप वेळा फुटते म्हणून तुम्ही चिंतेत आहात ना, तर हे छोटूसं इक्विपमेंट, छोटूसा वॉल हा जर तुम्ही तुमच्या पाईपलाईनवर लावला तर तुमची पाईपलाईन याच्यापुढे कधीच फुटणार नाही. हे कसं तर बघा, तुमचं घरात प्रेशर कुकर आहे, काही शिजवायसाठी तुम्ही ते वापरतात ना, तर त्याला कशी प्रेशर कुकरला शिटी असते, मध्ये प्रेशर वाढलं की ती शिटी वर येते आणि प्रेशर बाहेर काढतं. तसंच याच्यामध्ये स्प्रिंग आहे. जेव्हा तुमच्या पाईपलाईनचं प्रेशर वाढतं तेव्हा तो स्प्रिंग वर जातो प्रेशरमुळे पाण्याच्या, आणि तुमचं पाणी इथून बायपास करतं, म्हणजे इथून पाणी बाहेर येतं. आणि इथून पाणी बाहेर आलं म्हणजे आपोआपच तुमच्या पाईपलाईनमधलं प्रेशर कमी होतं पाण्याचं आणि तुमची पाईपलाईन फुटत नाही. इतकं सोपंसं मेकॅनिझम यात आहे. उघडून दाखवू? बघा, हे बघा, हा एक नट असतो, हे कवर आहे वरचं, मग याला काही महत्त्व नाही. तर हे बघा, आणि इथे 2 नट जे आहेत ना, तर हे जितके तुम्ही टाईट कराल तितका हा स्प्रिंग टाईट होईल, तर तितकं जास्ती प्रेशर याला उघडायला लागेल. जितकं याला ढिल्लं कराल तितका हा स्प्रिंग फ्री होईल, तितकं कमी प्रेशर याला उघडायला लागेल. तर याचा फायदा काय होतो की समजा तुम्हाला 2 kg पासून 6 kg पर्यंत याला ॲडजस्ट करता येतं. जशी तुमची पाईपलाईन असेल त्याच्यानुसार तुम्ही याला ॲडजस्ट करू शकतात. हा आम्ही जेव्हा तुम्हाला देऊ तेव्हा 4 kg वर सेट असतो आणि मॅक्झिमम सर्व लोकांची पाईपलाईन ही 4 kg असते, तर याला हात लावायची शक्यतो गरज पडत नाही. तर हा 2 इंची आहे आणि सेम फंक्शनमध्ये हा 1 इंची आहे. समजा तुम्हाला मुख्य पाईपलाईन, मुख्य मोटर आहे, तिथे तुम्ही हा लावा, कुठे ड्रीप वगैरे केली आहे तिथे हा लावा, तर तुमची पाईपलाईन याच्या पुढे भविष्यात कधीही फुटणार नाही. मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. तुम्ही हा वॉल आतापर्यंत वापरलेला होता का हेही कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या वॉलबद्दल जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असतात. त्यांचा नंबर मी इथे दिला आहे, तुम्ही त्यांना कॉल करू शकतात. धन्यवाद.